मी 26/12/2024 रोजी तुळजापूर ह्याच्यामध्ये उपनिबंधकमध्ये एक दस्त बोगस झालेला होता, बोगस आधारे खरेदी. ते आता उस्मानाबाद तहसील आणि तुळजापूर तहसीलचे येणे लेआउट जोडलेले होते. अद्यापपर्यंत 3 महिने झालं काही कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळे एक स्मरणपत्र देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबाकडे आलो होतो. साहेबांना एक स्मरणपत्र दिलेलं आहे की जे 3 महिने झालं जे ढवळे साहेबांनी समिती नेमली होती, धाराशिवच्या तहसीलदारांनी आणि तुळजापूरच्या तहसीलदाराच्या डुप्लिकेट सह्या केल्या, त्याचं एक पत्र दिलं होतं. त्या पत्रात सही नमुने खोटे असून हे सिद्ध पोलिसांनी केले असताही पुढील कारवाई आरोपी मोकाट आहेत. मग खाजगी दलाल, सरकारी दलाल हे सर्वजण मोकाट फिरत आहेत. मग ह्यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाहीत, ह्यांच्यावर 420 किंवा फौजदारी गुन्हे दाखल अद्याप का केलेले नाहीत, ह्याचं एक स्मरणपत्र देण्यासाठी आलेलो होतो. आणि जर जिल्हाधिकारी साहेबांनी या पत्राची दखल नाही घेतली आहे त्या 8-15 दिवसात, तर रीतसर एक आमरण उपोषणाचं रीतसर अर्ज करून मी कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि ठोस पुरावेही देऊन ठोस निर्णय का होत नाही ह्याच्या मागं काय गोडबांगाला आहे कलेक्टर साहेबांनी एकदा तपासावं. का उस्मानाबादचे तहसीलदार ह्यात अडकलेले आहेत, तुळजापूरचे तहसीलदार ह्यात अडकलेले आहेत. मग ठोस निर्णय का होत नाही? मग सचिन ओबाशीसारखं भ्रष्टाचाराच्या पाठीशी नवीन आलेले जिल्हाधिकारी साहेब भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभा राहणार का भ्रष्टाचार खोडून काढणार, हा प्रश्न माझ्यासमोर उद्भवत आहे.